नमस्कार. आज आपण ज्येष्ठ अधिक मास म्हणजे धुंडा महिना याविषयी माहिती पाहणार आहोत. ज्येष्ठ पंचांगानुसार अधिक मास ज्येष्ठ महिना गणला गेलेला आहे. याची सुरुवात 17 मे 2026 पासून झालेली आहे आणि संपणार आहे 15 जून 2026ला. म्हणजे पूर्णपणे एक महिनाभर हा धोंडा महिना राहणार आहे. त्यामुळे दरवर्षीच्या मानाने येणारे सर्व मुख्य जे सण आहेत ते 20 दिवस पुढे ढकलले जाणार आहेत. आता आपण पाहूया की हा अधिक महिना म्हणजे धोंडा महिना का येतो. अधिक मास येण्यामागे खगोलशास्त्रीय व गणितीय कारण आहे. सूर्यवर्ष व चंद्रवर्ष यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सौर वर्ष जे आहे ते साधारणपणे 365 दिवसांचे असते, तर चंद्रवर्ष आहे ते सुमारे 354 दिवसांचे असते. या 2 वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 10 ते 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा फरक हळूहळू साठत जाऊन साधारणपणे 32 ते 33 दिवसांचा होतो. त्यामुळे हा काळ जो आहे त्या काळाचा समतोल राखण्यासाठी किंवा तो काळ संतुलित करण्यासाठी दरवर्षी पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो. त्यालाच म्हणतात अधिक मास. आता या अधिक मासामध्ये काय करावे ते पाहूया. अधिक मासाचा अधिपती आहे भगवान श्री विष्णू. म्हणून या अधिक मासात विष्णूची पूजा केली जाते आणि म्हणून या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या अधिक मासामध्ये श्री विष्णूची उपासना, पूजा अर्चा, मंत्र जप करणे खूप पुण्याचं काम मानलं जातं. दानधर्म, विशेषतः जे गरजू आहेत त्या गरजूंना अन्नदान किंवा कपडे दान म्हणजे जे आपल्या प्राप्ती असेल ते आपण करू शकतो. यामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीता यांचे सुद्धा पठण किंवा श्रवण या काळामध्ये महत्त्वाचे मानले जाते. काही ठिकाणी तर भगवद्गीतेचा पाठसुद्धा केला जातो किंवा पारायण केलं जातं. 9 दिवस, 7 दिवस, 21 दिवस अशा प्रकारे भगवान श्री विष्णूची उपासना केली जाते. त्याचप्रमाणे घरोघरी जपसाधना, होम हवन हे सुद्धा या अधिक मासामध्ये केलं जातं. भगवान श्री विष्णूंची पूजा, आराधना, मंत्र जप केले गेल्यामुळे आपल्या मनाला सुद्धा शांतता लाभतेच. पण ही सर्व जी सेवा आहे ती आपल्याला सुद्धा सुखकारक असते. कारण ही जर सेवा आपण केली तर ती 33 कोटी देवांना पोचते असे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले गेलेले आहे. हा महिना दर 3 वर्षांनी येतो, म्हणजेच 33 दिवसांचा वाढीव महिना असतो. त्यामुळे या महिन्याला 33 ब्राह्मणांना भोजन, 33 अनारसे जावयाला दिले जातात. त्याचप्रमाणे 33 वस्तूंचे दानसुद्धा केलं जातं. 33 सुवासिनींच्या ओट्या भरल्या जातात. 33 जोडप्यांची पूजा केली जाते. आता या महिन्यामध्ये आपण काय करू नये ते बघूया. हिंदू शास्त्रानुसार अधिक मासात काम्य म्हणजे वैयक्तिक जी पूजा अर्चा आहे ती वर्ज्य मानलेली आहे. म्हणजे वैयक्तिक सुखासाठी मंगलकार्य, बारसे यांसारख्या ज्या धार्मिक पूजा अर्चा असतील त्या वर्ज्य आहेत. किंवा विवाह, मुंज, गृहप्रवेश हे वर्ज्य मानले गेलेले आहे.
तसेच नवीन व्यवसाय किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करणेसुद्धा टाळायचं आहे. मांसाहार टाळायचा, मद्यपान करायचं नाही, सकस सात्विक भोजन घ्यायचे आहे आणि अधिकाधिक श्री विष्णूंची आपण उपासना करायची आहे. आता या महिन्यामध्ये केलेली जी भक्ती आहे किंवा उपासना आहे, साधना आहे, दानधर्म आहे, तो इतर महिन्यांच्या तुलनेत केलेल्या दानधर्मापेक्षा किंवा सेवेपेक्षा अधिक पटीने फळ देणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती येण्यासाठी आपण ही सेवा करू शकतो. त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये 33 अंकांना काय महत्त्व आहे, तर या अधिक मासात अनेक जण 33 दिवस एकभुक्त राहून उपवास करतात. त्यामुळे त्या साधकाची पचनक्रिया सुधारते, शरीर निरोगी राहते. 33 वस्तूंचे दान गरजूंना केले जाते. 33 अनारसे जावयाला भेट म्हणून दिले जातात. 33 दिव्यांचे वाण लेकीला दिले जाते आणि 33 जोडप्यांची देखील पूजा करून, जोडप्यांना लक्ष्मी नारायण मानून महिलांची त्या ओटी भरली जाते. अशा प्रकारे या 33 अंकांना या महिन्यामध्ये फार महत्त्व आहे. ही माहिती आपणास कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा. जे धार्मिक उपासक आहेत त्यांनी यातील एखादी तरी उपासना केली आणि आपल्या पदरी कणभर का होईना पुण्याचे फळ पदरी पाडून घेतलं तर फारच छान होईल. माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की या महिन्यामध्ये आपणही कणभर सेवा करावी आणि आपल्या पदरामध्ये एक पुण्याचं दान पाडून घ्यावं अशी विनंती आहे. धन्यवाद.